नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आज आपण करमाळा तालुक्यातील मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये पांडे जिल्हा परिषद गट आणि पांडे गण व रावगाव गण याचा आलेख आपण थोडासा नेमकं काय चित्र आहे याचा आढावा घेत आहोत. खरं तर सोलापूर जिल्ह्यातील या संपूर्ण निवडणुकीमध्ये पांडे जिल्हा परिषद गट हा खूपच गाजलेला असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष या गटाकडे वेधलेलं आहे. याचं कारणही तसंच आहे की ज्यांनी करमाळा मतदारसंघ म्हणजे करमाळा विधानसभा निवडणूक सन 2014 आणि सन 2019ला लढवली. एवढंच नाही तर ज्या भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या राज्याचे उपाध्यक्ष आहेत अशा नेत्या रश्मीदीदी बागल या भारतीय जनता पार्टीकडून पांडे गटामध्ये उभ्या आहेत आणि त्यामुळं या पांडे जिल्हा परिषद गटाकडं लक्ष वेधलेलं आहे. या गटाचा आढावा घेण्यापूर्वी आपण त्यामध्ये जे 2 गण आहेत त्यातला पहिला गण आहे रावगाव गण. या रावगाव गणामध्ये तिरंगी लढत आहे. त्यामध्ये दीपाली गणेश कांबळे या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुतारी चिन्हावरती उभ्या आहेत. संध्या महावीर कांबळे या भाजपाकडून उभ्या आहेत. तर साळूबाई अंगद लांडगे या तालुका विकास आघाडीकडून शिट्टी या चिन्ह घेऊन उभ्या आहेत. पांडे गणामध्ये पंचरंगी लढत होत आहे. त्यामध्ये शरद पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी दिलीप जाधव हे तुतारी चिन्ह घेऊन उभा आहेत. प्रदीप रघुनाथ बनसुळे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चित्रावरती चिन्ह घेऊन उभा आहेत. आप्पा वाल्मिक भोसले भाजपच्या कमळ चिन्हावरती आहेत. स्वप्नील धनंजय काळे हे तालुका विकास आघाडीकडून सिट्टी चिन्ह घेऊन उभे आहेत. तर युवराज पांडुरंग भोसले नारळ हे अपक्ष उभे आहेत. एकंदरीत या दोन्ही गणातील उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते भवितव्य जिल्हा परिषदेच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराला किती मतदान मिळते त्यावरतीच या असणाऱ्या गणातल्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे. आणि सध्याच्या स्थितीला जर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये आपण जर एकदम त्यातला सूक्ष्मपणे अभ्यास केला तर वेगळंच चित्र दिसतंय आणि वरवर पाहिलं तर वेगळं चित्र दिसतंय. आता पांडे जिल्हा परिषद गटामध्ये जर आपण पाहिलं तर आता एका बाजूला 3 पक्ष म्हणजे 3 गट एकत्र आलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुका विकास आघाडी आणि सावंत गट अशा पद्धतीनं सावंत गटाचे उमेदवार त्यामध्ये सौ ज्योतिताई राहुल सावंत या सिट्टी चिन्ह घेऊन उभे आहेत. तर दुसऱ्या बाजूला माजी जिल्हा परिषदेत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राणीताई संतोष वारे या उभ्या आहेत. आता यामध्ये ही जी निवडणूक गाजते त्याचं कारणच सर्वात महत्त्वाचं म्हणजे रश्मी बागल या उभ्या आहेत. त्यामुळं आता रश्मी बागल यांची स्थिती तशी वरवर खूपच मजबूत आहे. खूप म्हणजे खूप मजबूत झाली कारण त्यांचा स्वतःचा बागल गट आहे. त्याचबरोबर भाजप पक्ष त्यांच्यासोबत आलेला आहे आणि हे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांची युती झालेली आहे आणि या दोघांची युती होऊन त्यांचे मतदारसंघ नक्की झाले, उमेदवारी नक्की झाल्या. त्यानंतर करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप या गटाने सुद्धा म्हणजे या भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे पांडे जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप गट, संजय मामा शिंदे गट आणि बागल गट असे 3 गट विरुद्ध नारायणआबा पाटील गट आणि सावंत गट अशा पद्धतीनं ही निवडणूक होत आहे. तिसऱ्या बाजूला संतोष वारे जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं गेल्या 5 वर्षामध्ये खूपच काम केलेलं आहे. कार्यकर्ता म्हणून खूप त्यांनी योगदान दिलेलं आहे.
कोविडच्या कालावधीमध्ये असेल, पुराच्या परिस्थितीमध्ये असेल किंवा इतर अनेक वेगवेगळ्या कार्यामध्ये कुकडीचं पाणी आणण्यापासून असेल गाव पातळीवर काम केले आहेत. परंतु ते या स्थितीमध्ये या वेळेला एकटे लढत आहे. पण त्यांची प्रचाराची त्यांची जी गाव पातळीवर लोकांना भेटण्याची, सभा घेण्याची, म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं या निवडणुकीमध्ये चित्र निर्माण केलं आहे. त्यांच्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी रावगावमध्ये सभा घेतली, तर दुसऱ्या बाजूला खासदार निलेश लंके यांचीही सभा पोथरी इथे आयोजित करण्यात आली होती. म्हणजे संतोष वारे यांनी या निवडणुकीमध्ये खूपच गती घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांचं असणारं गाव जातेगाव आणि लगतचं कामोने गाव या 2 गावातून त्यांनी स्वतःची आघाडी निर्माण केली असून पांडे या गावामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीचं पाठबळ मिळत आहेत. इतर गावातूनही त्यांनी पाठबळ मिळवण्याच्या दृष्टीनं जोरदार प्रयत्न केलेले आहेत. आता हे सगळं असताना एका बाजूला भाजपची स्थिती मजबूत असताना दुसऱ्या बाजूला मात्र आपण तालुका विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत, तर या उमेदवाराचं जे चित्र आहे ते चित्र म्हणजे अतिशय अडचणीतून, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून सक्षमपणे त्यांनी या निवडणुकीमधून मार्ग काढल्याचं दिसतं. याचं कारण असं आहे की हे 3 गट एका बाजूला असताना सावंत गट आणि विशेषतः करमाळा शहरातील नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या जगताप गटाचा त्यांनी पराभव केला, ते जगताप आता या वेळेला सावंत यांना पराभूत करण्यासाठी म्हणजे बागलांच्या सोबत आहेत. त्यामुळं म्हणजे सावंत गटाला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न झालेत. पण तरीसुद्धा ॲडव्होकेट राहुल सावंत यांच्यासोबत विठ्ठलाप्पा सावंत, त्याचबरोबर सुनील बापू सावंत, सर्व सावंत परिवारातील सर्व मंडळी आणि सावंत गटाचे जवळचे कार्यकर्ते आणि विशेषतः आमदार नारायणबा पाटील यांचे प्रतिनिधी अतिशय चिकाटीनं, जिद्दीनं ते या कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी गावोगावामध्ये आपलं एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये सावंत गटानं काय केलेलं आहे की ज्योतिताईंचं माहेर भोसे, आता हे भोसे गाव वर्षानुवर्ष बागल गटाचा पाठिंबा देणारं गाव होतं. पण आता गावचीच लेक उभा राहिली म्हटल्यामुळं भोसेकर मंडळी अर्थातच सावंत गटाबरोबर आहेत. आता सावंत गटाचे जे काही नातेगोते आहेत, म्हणजे तालुक्यातल्या बहुतेक या त्यांच्या मतदारसंघामधली त्यांचे नातेगोते वेगवेगळ्या गावात आहेत आणि त्या नात्यागोत्यांना नंतर न्यायनिवाड्याच्या माध्यमातून, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं जे लोक त्यांना भेटायला येतात त्यांच्या कामाच्या दृष्टीनं आणि पोथर नाक्यावरती जो त्यांचा ठिया आहे किंवा त्यांची बैठक आहे, या बैठकीला सातत्यानं तिथे येणारे जे लोक आहेत, त्यामुळं आता तिथे येणारे लोक कुठले आहेत, जातेगाव आहेत, कामुने आहेत, खडके आहेत, ताळजापूर आहेत, बिटरगाव आहेत, म्हणजे ह्या सर्व जी काही गावं या मतदारसंघातील येतात त्यांना सावंत गल्लीतून म्हणजे या नाक्यावरून जावं लागतं आणि तिथं त्यांची उठ बस बैठक या वेगवेगळ्या कालावधीत होतात. या सर्व गोष्टीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने सावंतांनी जोरदार मोहीम आखून एक 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 गाव आणि त्या गावातली माणसं जोडण्याच्या दृष्टीने त्यांनी जोरदार अशा पद्धतीनं मोहीम राबवलेली आहे. आता सध्याच्या घटीला सध्याच्या स्थितीमध्ये सावंत गटानं दिलमेश्वर, खांबेवाडी, धायखिंडी, भोसे, आळजापूर, पाडळी, घारगाव, देवीचा माळ इथं जोरदार असं बस्तान बसवलेलं आहे. आता बागल गटाची जी काही जी प्रमुख गाव आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे त्यामध्ये मांगी, पुनवर, बाळेवाडी, निलज, लिंबेवाडी, बिटरगाव, बोरगाव, वडगाव, खडकी या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपली गती वाढवण्याचं काम केलं आहे. तर राणीताई वारे यांनी जातेगाव, कामोने, पांडे या ठिकाणी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण सावंत गटाकडे पक्षीय यंत्रणा कमी असली तरी त्यांनी थेट संपर्क, नात्यागोत्यांची सांगड आणि स्थानिक ग्रामस्थांशी जोडलेला संपर्क या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे महत्त्वाचा ठरलेला आहे. आता भाजप नेत्या रश्मिताई बागल या ज्या विधानसभा लढवलेल्या उमेदवार आहेत, ज्यांचा या तालुक्याशी त्याचा फार मोठा संबंध आहे,
ज्यांचं व्यक्तिमत्व आणि आवाका, त्यांचं वक्तृत्व आणि गाव पातळीवरची अनेक वेळा त्या गेलेल्या आहेत आणि त्या स्वतः उभ्या आहेत. अशा स्थितीमध्ये त्यांनी खरोखरच या निवडणुकीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि हे वातावरण निर्माण करून त्यांच्यासोबत सावंत गट, जगताप गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही जी मंडळी आहेत आणि ह्या सर्व मंडळीमुळं त्यांनी या मतदारसंघामध्ये एक आपलं वेगळं असं जोमदार अस्तित्व निर्माण करण्याचं त्यांनी वातावरण तयार केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आणखी त्यांच्या म्हणजे काय म्हणायचं की त्यांना जो सपोर्ट मिळालेला आहे तो अनपेक्षितपणे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा अगोदर त्यांचा जो कल होता तो कल खऱ्या अर्थानं संतोष वारे यांच्याकडे होता. म्हणजे जर समजा नारायणआबा पाटील आणि जयवंतराव जगताप यांची युती झाली असतीच तर संतोष वारेंना उमेदवारी दिली असती आणि त्या उमेदवारीच्या भूमिकेतून जयवंतराव जगताप यांचं पाठबळ वारेंकडे होतं. परंतु या स्थितीत शत्रूचा शत्रू तो मित्र या भूमिकेतून सावंत गटाला पराभूत करण्याच्या इराद्यानं दस्तूरखुद्द माजी आमदार जयवंतराव जगताप या आखाड्यात उतरलेले आहेत. ते सक्रिय झालेले आहेत आणि ही बाब बागल गटाच्या दृष्टीने निश्चितच पथ्यावर पडलेली आहे. तिन्ही या गटाच्या प्रचाराच्या हालचालीमध्ये 2 गावं महत्त्वाची आहेत. सर्वात महत्त्वाचं मोठं गाव रावगाव आणि दुसरं गाव पोथरं. या दोन्ही गावामध्ये दोन्ही म्हणजे जे उमेदवार आहेत म्हणजे भाजपा आणि तालुका विकास आघाडी म्हणजे बागल आणि सावंत या दोन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी जोरदार मोहीम आखलेली आहे आणि नेमकं कोण पुढं जाणार कोण मागं राहणार हे आजही आपण सांगू शकत नाही. कारण काही उघड लोक एका बाजूला आहेत पण आतून सावंत मंडळींनी त्यांना घेरलेले आहे. काही ठिकाणी सावंतांबरोबर असलेले लोक आहेत पण ह्या तिघापैकी कुठल्या तरी माणसाने त्यांना हाताळलेलं आहे. पण या 2 गावाच्या मतावरती या पांडे जिल्हा परिषद गटाचा निकाल निश्चित राहिलेला आहे. ही 2 गावं नेमकं काय करणार, ही कोणाची बाजू घेणार यावरूनच या असणाऱ्या निवडणुकीचा निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीची शेवटची रात्र 6 फेब्रुवारी ही जी रात्र आहे ही रात्र नेमकी कशी जाणार, नेमकं कोण कोणाला कशा रीतीने भेटणार यावरती जरा बऱ्यापैकी चित्र अवलंबून राहील. पण सध्याच्या स्थितीला ही पांडे गटाची निवडणूक जितकी सोपी सहज सरळ वाटते तितकी सोपी सरळ राहिलेली नाही. काट्याची टक्कर आहे. नेमकं तुमचं मत काय आहे, कोण बाजी मारणार, कोणत्या गावात कोण पुढे जाणार, जरा आपण कमेंट करून तुमचा अंदाज सांगा. नमस्कार.